हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या वतीने शहरातील मध्यस्थानी असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मोठ्या आनंददायी वातावरणात अभिवादन करण्यात आले। सर, माझं नाव पूनम जयसिंग राठोड। मी सगळ्या बांधवांना निमंत्रण करते की स्वराज्य पुनश्च स्थापन व्हावी हीच माझी इच्छा असेल। प्रांजली रावणगावकर, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड बोलत आहे। आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी सर्व बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा देते। आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने कल्याणकारी राज्याची पुन्हा स्थापना व्हावी एवढीच इच्छा बाळगून माझ्या शुभेच्छा देते। कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मागच्या 4 वर्षापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेडच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो। याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवकांनी, महिलांनी, मुलींनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही कार्यक्रम चालू आहे। सर्व रक्तदात्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या शिवजन्मोत्सवाच्या सर्व जनतेसुद्धा शुभेच्छा देतो। खास करून तरुणांना काय सांगाल आपण? तरुणांनी निर्व्यसनी राहून, आपल्याला सर्वश्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान असतं आणि निर्व्यसनी युवक जर असला, तरुण असला तर रक्तदान आपण करू शकतो आणि एखादा जीव वाचू शकतो। त्यामुळं तरुणांनी निर्व्यसनी राहणं गरजेचं आहे। शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील माझ्या माया बहिणींना, तमाम माझ्या भावांना, माझ्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि शिवजयंतीनिमित्त आमचे जे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील आणि छत्रपती शिवरायांचे विचार असतील, या महाराष्ट्रातील सरकार नक्कीच सर्व विचार अंमलात आणून आम्हाला हे शिवराज्य त्या महाराष्ट्रात निर्माण होईल ही अपेक्षा व्यक्त करते। आज 19 फेब्रुवारी तमाम स्वराज्यातील शिवभक्तांसाठी आणि मावळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचा हा उत्साह, हा जोश दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसत असेल। पूर्वी आम्हाला फक्त शिवराय अफजल खानाच्या पोटापुरते आणि शाहिस्ते खानाच्या बोटापुरते माहीत होते, पण आज प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची व्याप्ती ही महाराष्ट्रासह देशभरात आणि देशासह जगभरात पसरली। त्यामुळे खरे शिवराय आज आम्हाला कळालेत। म्हणून रयतेच्या लोककल्याणकारी राजांना आदरांजली वाहण्यासाठी, त्या राजांचं स्मरण करण्यासाठी आज या ठिकाणी लाखो शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जमलेले आहेत। माझे तमाम शिवभक्तांना, महाराष्ट्रातील जनतेला आणि नांदेड जिल्ह्यातल्या तमाम शिवभक्तांना छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि मानाचा मुजरा करतो। एवढीच या ठिकाणी विनंती करताना थांबतो। जय जाऊ, जय शिवराय। आणि या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील सर्वच बांधवांना मानाचा जय शिवराय, जय जाऊ, जय शिवराय। या झेंड्याची विक्री करत असताना, शिवरायांची जयंती साजरी करत असताना दरवर्षापेक्षा रिस्पॉन्स कमी आहे। कारण नाकेबंदी गावागावात असल्यामुळे, एस टी महामंडळ बंद असल्यामुळे, लक्झऱ्या बंद असल्यामुळे दरवर्षापेक्षा कमीत कमी 70 ते 80% विक्री कमी आहे। परंतु नांदेड हे माझं गाव असल्यामुळे आणि नांदेडमध्ये सर्व समाजाची लोक छत्रपती शिवरायावरती हृदयापासून प्रेम करतात, जिजाऊवरती प्रेम करतात। कारण मी पुस्तकाचा विक्रेता आहे। बहुजन समाजाचं साहित्य विकत असताना शिवरायांचं जीवनचरित्र, जिजाऊने शिवाजी कसा घडवला, शिवराय कसा घडवला, ते बहुजन समाजातली सर्वात जास्त संख्येने म्हटलं तर आंबेडकरी अनुयायी ह्या जयंतीमध्ये इन्व्हॉल्व आहे, सहभागी आहे। आणि ह्या झेंड्यांची विक्री फक्त मराठा समाज नसून आंबेडकरी अनुयायी इथून शिवरायांच्या प्रतिमेचा झेंडा, जय शिवराय, जय जिजाऊ, हा झेंडा घेऊन जातोय आणि अतिशय आनंदामध्ये हा नांदेड शहरातला सर्व समाज मिळून ही शिवजयंती उत्साहात साजरी करतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुने शहरातील शिवनगर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला।
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे मनपा उपआयुक्त गीता वंजारी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बघा मराठ्यांच्या कुशीत शिवराय जन्माले, थाप मारतात चाले तलवाराची पाती, येथे जुळली स्वराज्याचा येथे एक गडा, येथेच बनला शत्रूच्या रक्ताचा सळा, शत्रूच्या रक्ताचा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, शत्रूला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला. शिवराय लहानपणापासून खोडकर होते. जिजाऊ शिवरायांना लहान जन्म सरदारकी किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून या रंजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे व त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करा. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवरायांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. हिंमत सोडली नाही. म्हणतात ना, ताकद तर सर्वांमध्ये होती. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय आयुक्त कविता द्विवेदी मॅडम यांच्या प्रेरणेमधून आपल्या शिवाजीनगरमधील आपल्या शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम महानगरपालिका अकोला, शिक्षण विभाग अकोला आणि पश्चिम झोन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. या छोटेखानी कार्यक्रमामध्ये महानगरपालिकेच्या 4 शाळांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं अतिशय उत्कृष्टपणे सादरीकरण केलेलं आहे. त्यामध्ये महानगरपालिका शाळा क्रमांक 16, शाळा क्रमांक 22, शाळा क्रमांक 7 आणि शाळा क्रमांक 4 या 4ही शाळांच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकलेला आहे आणि संपूर्ण जो परिसर आहे शिवजयंती निमित्त हा अतिशय आनंदमयी झालेला आहे. सर्व प्रेक्षक आणि सर्वांनी या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या कार्यक्रमाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. परभणी वर्मानगर बुद्धविहार विपश्यना केंद्र येथे माता रमाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंती व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना द्वितीय वर्षानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी 15व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सम्यक सबुद्ध बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान परभणी आणि वर्मानगर बुद्धविहार विपश्यना केंद्र परभणी यांच्या वतीने या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. चालू आहे. साधू 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या मूर्ती माता रमाईचा नमो बुद्धाय. आज विशेषतः परभनी बुद्ध विहार वर्मानगर में 15वीं बौद्ध धम्म परिषद संपन्न हुआ और आज के विशेष ये बौद्ध धम्म परिषद में पूजनीय डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो भंते जी उद्घाटक के रूप में आए हैं और विशेष धम्म देशना के लिए पूजनीय भिक्खु कन्याबोधि थेरो, पूजनीय भिक्खु संघबोधि थेरो भंते जी आए और बहुत सारे पूजनीय भिक्खु संघ श्रावणगण भी आज के कार्यक्रम में उपस्थित हुए। और आज के ये सुबह से ये 2 सेशन में जो कार्यक्रम हुआ धम्मदेशना हुआ, इसमें बहुत सारे उपासक उपासिकाएँ का ये सहभागी हुए और पूजनीय भिक्खु संघ भी एक एक विषय पकड़ के आज का धम्मदेशना हुआ। इसलिए ये धम्मदेशना बहुत ही सफल हुआ, बहुत सारे लोगों को लाभदायी हुआ, कल्याणकारी हुआ। सबका मंगल हो, कल्याण। रमाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंती व बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना द्वितीय वर्षानिमित्ताने 15वी बौद्ध धम्म परिषद
या ठिकाणावर परभणी येथे वर्मानगर बुद्धविहार उपासना केंद्र येथे संपन्न होत आहे. या परिषदेचे संयोजक मंडळी आयोजक मंडळी श्याम मोरेसर, बीबी होडके, एलियम राक्षसे, सोहनराव घोडे, जी ए मुंडे, सुरेश मस्के, एन जी खंदारे, डी के सारणीकर, टी डावरे, प्राध्यापक डॉक्टर शेषराव नाईकवाडे, सोपानराव रणकांबे, इंजिनियर यशवंत मस्के, नायबराव पगारे, श्यामराव म्हस्के, मधुकर गायकवाड, उत्तम रणवीर, गोपाळराव डाके, रामराव सूर्यवंशी या सर्व टीमनं परिश्रम घेऊन या ठिकाणावर सातत्यानं व बी आर कदम, बाबा राका साळवे, हरिभाऊ कांबळे, देवबा कांबळे, नागे सोनपास पसारे, दिलीप कांबळे, विजय रोडे, भगवान सांडवे, भगवान काकडे, भिवाजी वाघमारे, बाबासाहेब मगरे, बी एस तूप समुंदरे, उमाकांत आंबोरे, ॲडव्होकेट विजय काळे, ॲडव्होकेट आनंद कदम, ॲडव्होकेट राजू ताटे, रुपेश जंगले, बालासाहेब खर्ग कराटे, अविनाश बानाटे, प्रवीण कांबळे, दिलीप निकाळजे, विजय जोंधळे, लक्ष्मण थोरात, मिलिंद खिलारे, अन्नपूर्णा सूर्यवंशी, राधामुळे, जयश्री वाटोळे, शीला होके, अहिल्या काळे, कुसुम सूर्यतळ, सुशीला बानाटे, शोभाताई भोसले, आशा शिंदे, पार्वती कांबळे, अनुसया उजगरे, निर्मला हातोले, सुलावती तूप समुंदर, कांताबाई गायकवाड, डॉक्टर प्रभा घोडके आदी सर्वांनीच म्हणजे या ठिकाणावर मेहनत घेऊन ही 15वी धम्म परिषद या ठिकाणावर यशस्वीरित्या पूर्णत्वास नेलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा जागृतीचा दिवा तेवत ठेवला पाहिजे. हा धम्माचा दिवा तेवत ठेवण्याचं काम ही मंडळी 15 वर्षापासून करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी विचारधारा दिलेली आहे त्या विचारधारेवर चालणारी ही उपासक उपासिका मंडळी या भागातली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हा धम्माचा किंवा हा जो रथ आहे हा गाडा मोठ्या कष्टाने मी इथपर्यंत आणलेला आहे. याला पुढे नेता आलं तर घेऊन जा, परंतु याला पाठीमागे जाऊ देऊ नका. परंतु ही वर्मानगरमधली जी मंडळी उपासक उपासिका आहेत यांनी हा धम्माचा गाडा पुढे नेण्यासाठी 15 वर्षापासून यांचे सातत्यानं प्रयत्न चालू आहेत. धम्माची वाणी, बुद्धाची वाणी सर्वसामान्य लोकांना कळावी, जगातील लोक हे दुःखातून मुक्त व्हावेत म्हणून हा सातत्यानं त्यांचा 15 वर्षापासूनचा खटाटोप आहे. बुद्धाच्या विचाराची जगाला गरज आहे आणि बुद्धाच्या विचारानंच माणसाला शांतता लाभणार आहे, सुखाची झोप लागणार आहे. बुद्धाचा धम्म हा शील सदाचार शिकवत असतो. शीलाची सदाचाराची शिकवण सर्व जगातल्या लोकांनी अंगीकारावी व आपल्या स्वतःचं कल्याण करून घ्यावं आणि इतरांच्या कल्याणासाठी सहाय्यक ठरावं अशी एक मंगल कामना सदिच्छा मी या ठिकाणावर या निमित्ताने परिषदेच्या देतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बुलढाण्यातील इंदिरानगर येथील संबोधी बुद्धविहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भंते छन्न व भंते यश यांच्या हस्ते या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून सर्वप्रथम या बुद्ध मूर्तीची शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बुद्धम शरणम गच्छामीच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ही मिरवणूक संबोधी बुद्धविहार येथे पोहोचल्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि जय भीम सलामी दोगे, जय भीम सलामी दो। भगवान बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उपासक उपासिकांचा, उपासक उपासिकांचा, उपासिका उपासिकांचा जय भीम, जय भीम, जय भारत, जय भारत। सम्मा संबुद्ध विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष। इंदिरानगर येथील संबोधी बुद्धविहार येथे आज बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शहरात या ठिकाणी मिरवणूक काढून बुद्ध मूर्तीची या ठिकाणी जे आहे भंते यश आणि भंते यांच्या हातून जे आहे या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे। काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। काय नेमकं आजचं नियोजन होतं, काय सांगाल? आज बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली, काय नेमकं याच्या मागचा उद्देश आणि काय नेमकं पुढे भविष्यात केलं जाणार? सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय भीम। आज आमच्या इथे संबोधी बुद्धविहार इंदिरानगर यशवंतनगर बुलढाणा या ठिकाणी बुद्ध मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही पूज्य भंते यश तसेच पूज्य भंते पुन्हा यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। आज रोजी हे जे विहार आपण या ठिकाणी बांधले, या विहाराला आपल्या बुलढाणा विधानसभेचे आमदार धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष नजमुनिसा सज्जाद, आमचे या वार्डाचे नगरसेवक सेठ याकूब सेठ यांचे तसेच खूप जणांचे खूप मोलाचे योगदान लाभले। या विहारामध्ये आज रोजी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे, परंतु विहाराचे उद्दिष्ट हे बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार अजून कशा रीतीने वाढवण्यात येईल, करण्यात येईल हाच आहे। इथून पुढे आमच्या विहारात आता बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठा तर झालेली आहे, परंतु एक अभ्यासिका निर्माण करून चांगले चांगले अधिकारी आपल्या देशाला तसेच समाजाला देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। निश्चितच बुद्ध विहार जे आहेत हे फक्त आस्थेचे केंद्र न बनता या ठिकाणी विचाराचं केंद्र आणि विचाराचं घेवाणदेवाण व्हावी यासाठी बुद्ध विहार असली पाहिजेत। इंदिरानगर या परिसरात हे संबोधी बुद्ध विहाराची स्थापना ही झालेली आहे आणि आज जी आहे मूर्तीची प्रतिष्ठापना देखील आज झालेली आहे। समता सैनिक दल असेल, आपण या ठिकाणी बघू शकता समता सैनिक दलाचे जे कार्यकर्ते आहेत, जे सैनिक आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते। सोबतच या वार्डातील किंवा शहरातील जे काही आहेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोबतच महिला मंडळी जी आहेत ते देखील या ठिकाणी जे आहेत या संबोधी बुद्ध विहाराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सहभागी झाले होते। दीपक मोरे, लॉर्ड बुद्धा टीव्ही, बुलढाणा। हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या जयंतीनिमित्त राज्यभरासह देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या दिनाचे औचित्य साधून सर्वच समाजाच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाते। अशातच नवी मुंबईच्या तुर्भे येथील ख्वाजा मियाँ पटेल यांनी शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत समाजापुढे आदर्श ठेवला। नवी मुंबईच्या एकता नगर नंबर 5 तुर्भे येथे सह्याद्री आर्थिक विकास मंडळाच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। आज या ठिकाणी सह्याद्री आर्थिक विकास मंडळाच्या वतीने आज छत्रपति शिवाजी महाराज इनके जयंती के अवसर पर रैली निकाली गई
और खेरना गांव के अंदर ये रैली आई है। आज हमको छत्रपति शिवाजी महाराज के नाम पे कुछ लोग जो है तो जातिवाद निर्माण करते हैं, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने रहते का राज लाया था। जो तो महाराष्ट्र के अंदर 18 पगड़ी जाति धर्मों को लेके जो तो छत्रपति शिवाजी महाराज ने जो तो लड़ाई जीती थी। जहाँ भी छत्रपति शिवाजी महाराज गढ़ को हासिल करते वहाँ पे जो तो उनके पास 18 पगड़ी जाति धर्म के लोग रहते थे। वहाँ पे जो तो मुस्लिम होगा तो मुस्लिम के लिए नमाज पढ़ने के लिए मस्जिद और ईदगाह बना के देते। और छत्रपति शिवाजी महाराज के सैनिक की जो है तो मुस्लिम थे, उनके जो है तो कमांडर मुस्लिम थे। आज जो है छत्रपति शिवाजी महाराज का जो खजाना संभालने की चाबी भी एक मुस्लिम सैनिक के पास रहती थी। इतना जो तो छत्रपति शिवाजी महाराज ने जो तो 18 पगड़ी जाति धर्म के लोगों को न्याय दिया था। उनके हाथ में जो तो उनकी तलवार थी, लेकिन किसी गरीब के ऊपर तलवार नहीं उठती थी, किसी गरीब अन्य मजबूर के ऊपर तलवार नहीं उठती थी। छत्रपति शिवाजी महाराज की जो तलवार दुश्मन के खिलाफ उठती थी, गद्दार के खिलाफ उठती थी, वो छत्रपति शिवाजी महाराज है। और आज भी जो तो हमको इस महाराष्ट्र के अंदर रहते का राज जो है तो आना चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज के जैसा शासन राज किया था वैसा शासन राज होना चाहिए, लेकिन आज वैसा शासन राज होता नहीं है। आज महाराष्ट्र के अंदर नहीं बल्कि हर एक जगह पे जो तो जातिवाद का राज चलता है। जातिवाद का राज खत्म होना चाहिए, फक्त रहते का राज आना चाहिए। इसीलिए जो था ये छत्रपति शिवाजी महाराज की जो है तो जयंती जो तो हमारे शिव सह्याद्री विकास महामंडल के नाम से तो यहाँ पर आज रैली आई है। रैली को जो तो नंद कुमार भालेराव की तरफ से जो है यहाँ पे जो तो शरबत का वाटप का आयोजन किया गया है। और इसी टाइम में मुझे यहाँ पर बुलाया मैं रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष खाजा मियां पटेल और मेरे सहकारी यहाँ पर आए और आप लोगों के साथ में है, ये आपको बताते हैं और हमारे बात को खत्म करते हैं। खुदा हाफिज, जय भीम, जय महाराष्ट्र। छत्रपति शिवाजी महाराज की हर हर महादेव। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय, महात्मा फुल्यांचा विजय। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। अमरावती शहरात प्रथमच जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केले जाणार आहे। 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी सायन्स कोर मैदान येथे ही परिषद पार पाडली जाणार आहे। 24ला सकाळी ठीक 11 वाजता तथागतांच्या मूळ अस्थींची मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून काढण्यात येणार आहे। ही यात्रा डॉक्टर आंबेडकर चौक पासून जयस्तंभ चौक ते राजकमल चौकातून सायन्स कोर मैदानात पोहोचेल। या यात्रेत अनेक भंतेगण व हजारो धम्म उपासक व उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहतील। अमरावती येथे प्रथमच जागतिक धम्म परिषदेचे 24 आणि 25 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलेले आहे। या आयोजनामध्ये एक विशिष्ट गोष्ट म्हणजे तथागताच्या मूळ अस्थी ज्या आहेत ह्या आपल्याला इथे दर्शनासाठी लाभलेल्या आहेत। 24 आणि 25ला दोन दिवसामध्ये मूळ अस्थी आपल्याकडे आहे। त्याची 24ला 11 वाजतापासून इरविन चौक येथे रॅली काढण्यात येणार आहे
इरिन चौकापासून चित्रा चौक, राजकमल चौक आणि तिथं सायन्स कोरला कार्यक्रम सायन्स कोरला आयोजित करण्यात आलेला आहे. सायन्स कोरला एक रॅलीच्या नंतर 4 वाजतापासून कार्यक्रमाची सुरुवात होईल. कार्यक्रमाची सुरुवात आनंदराज आंबेडकर जे आहेत ते उद्घाटक आहेत आणि देश-विदेशातले भंतेंचे त्यांचे उपदेश त्या ठिकाणी देण्यात येतील. धम्माचं आचरण, त्याचे विचार हे सगळं तिथे देश-विदेशातले भंते सांगणार आहेत. 25 तारखेला नियोजित असलेल्याप्रमाणे सकाळी 8 वाजतापासून कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि 4 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालेल. त्यानंतर ज्या मूळ अस्थी आहेत त्या दर्शनासाठी ओपन केल्या जातील. म्हणजे जिल्ह्यातील लोकांचं भाग्य आहे की तथागताच्या मूळ अस्थी इथे येत आहेत आणि त्याचं सर्वांनाच, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्याचं दर्शन करण्याची सुवर्ण संधी इथे उपलब्ध आपण करून देतात. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की त्यांनी इथे येऊन या दर्शन. आपण बघतोय की आज जगामध्ये माजलेली अराजकता या अनुषंगाने जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला म्हटलं होतं की जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे आणि त्याचंच औचित्य साधून आज या भारत या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये परिधी फाउंडेशनच्या अनुषंगाने जागतिक धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये विशेष रूपाने भगवान बुद्धांच्या मूळ अस्थींचं दर्शन आपल्याला बघायला मिळत आहे. ही परिषद येत्या 24 व 25 फेब्रुवारी 2024ला इथे आपल्या अमरावती नगरीमध्ये होत आहे. तर त्यांचं आपल्या इथे मूळ अस्त्यांचं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये त्याची रॅली समवेतच उपस्थित भिक्षू संघांचं धम्मदेशनं, उपस्थित भिक्षू संघाच्या हस्ते रात्रभर महासंगायन सुत्त संगायन होणार आहे. दुसऱ्या दिवशीला पुन्हा भिक्षू संघाचा उपदेश हे औचित्य आपल्याला फार याने लाभलेलं आहे. कालेन धम्म श्रवण येतं मंगलम उत्तम, वेळेनुसार धम्माचं श्रवण करत राहणे उत्तम मंगल आहे. आणि आज काळाची गरज आहे की आपल्याला अधिकाधिक धम्माचं श्रवण करून या जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची खरंच गरज आहे ते आपल्याला दर्शवायचं आहे. आणि या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला अधिकाधिक मोठ्या संख्येने कुठल्याही प्रकारचा जाती धर्म पंथ भेद वर्णभेद न पाळता सर्वांनी याला सहयोग करावं आणि अधिकाधिक उपस्थित करून स्वतःचं पुण्यकर्म वाढवावे, कुशल कर्म संचित करावे हीच मी सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. अमरावतीमध्ये दिनांक 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी जागतिक धम्म परिषदेचे आयोजन सायन्स कोर मैदान येथे केले आहे. तरी सर्व उपासक उपासिका, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते यासोबतच धम्माचं ज्ञान वाढवण्यासाठी ही जागतिक धम्म परिषद ठेवल्याने सर्वांना मी आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित व्हावं. खास करून श्रीलंका, म्यानमार, थायलंड या भागातील जे महत्त्वाचे भंते महाथेरो जे आहेत ते इथे उपस्थित राहणार आहे आणि ते आपल्याला उपदेश करणार आहे. त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो पुन्हा की या जागतिक धम्म परिषदेला सक्सेस करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. धन्यवाद. मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडळाला लाखोंचे नुकसान सोसावे लागत आहे. या आंदोलनाचा फटका नांदेडच्या एसटी आगारालाही बसला असून एसटी बसेसची चाके थांबली आहेत. मागील 3 दिवसांपासून एसटीची सेवा बंद होती. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आगर प्रमुख अशोक चव्हाण व बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. नमस्कार, मी आगार व्यवस्थापक रापा नांदेड. सध्या जो मराठा मोर्चाच्या अनुषंगाने जो पूर्ण नांदेड जिल्हा बंद झालेला आहे त्यात असं झालेलं आहे की काल वसमत येथे 2 गाड्या पेटवल्या गेले. 2 गाड्या पेटवल्यामुळे त्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने जी सूचना दिलेली आहे त्या सूचनाचे पालन करत राज्य परिवहन महामंडळाचे नांदेड जिल्ह्यातील जे 16 आगार आहेत त्या 16 आगारात वाहने बंद आहेत आणि ह्यामध्ये प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कारण की त्यांना जे जायचं आहे दळणवळण पूर्ण थांबलेलं आहे, त्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांनी जे बंदचं जो हे आहे बंद आहे त्याचा बंदचा पूर्ण अंदाज घेऊन बाहेर निघायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. आणि बंद हा नागपूर रोड, हिंगोली रोड, नंतर छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर हे सगळे रोड आजच्या तारखेमध्ये पूर्णपणे बंद झालेले आहेत.
आपल्याजवळ बाहेर आगारातले 83 वाहने आलेले आहेत. त्या 83 वाहनाचे जे चालक वाहक आहेत त्यांच्यासाठी आपण जेवणाची वगैरे सोय करतो आहे. आणि राप महामंडळ हे सर्वतोपरी लवकरात लवकर चालू होईल याची अपेक्षा बाळगून आम्ही पोलीस प्रशासनाच्या आदेशाचे वाट पाहत आहे. किंवा पोलीस प्रशासन सांगेल किंवा राज्य परिवहन महामंडळ हा लवकरात लवकर वाहने पूर्ववत चालू करेल. यानंतर प्रवाशांना काय सांगाल आपण? प्रवाशांनी थोडं जे बंद आहे ते बंद, कोणते वाहने बंद आहेत याची सूचना घेऊन किंवा याची चौकशी करूनच बाहेर निघावे, जेणेकरून त्यांना कोणतेही कुठे जाताना कुठं अडवणूक होणार नाही आणि कुठं थांबावं लागणार नाही याची काळजी घेतली जावी. सध्या डेपोमध्ये किती बस थांबलेल्या आहेत सर? 150 गाड्या थांबलेल्या आहेत एकूण, ज्याच्यात की 83 गाड्या बाहेर डेपोच्या आहेत आणि दुसरी गाड्या नांदेड डेपोच्या आहेत. याबद्दल पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की याच्यासाठी आम्हाला संरक्षण देण्यात यावे म्हणून, जेणेकरून ह्या वाहनाला कोणतेही नुकसान होणार नाही. मी यासिन खान अमीर खान, बसस्थानक प्रमुख नांदेड आगार, नांदेड विभाग. आज आमच्या नांदेड बसस्थानकामधून सकाळपासून एक बी बस सुटलेली नाही. रात्री मला वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने अशी माहिती दिली की बस सकाळी तुम्ही गाडी काढू नका, बाहेरचे जे वातावरण त्या हिशोबाने एस टीचे मालमत्तेचे नुकसान होणार नाही, त्या दिवसांनी तुम्ही गाडी काढू नका. त्यामुळे आम्ही सकाळी आम्ही आमचे आगार व्यवस्थापक, आमचे वरिष्ठ अधिकारी आम्ही सगळ्यांनी मेहनत करून सकाळपासून एक बी गाडी मार्गस्थ केली नाही आम्ही. आणि आता पण बी एक बी मार्ग झालेली नाही आहे. ज्यावेळी आम्हाला पोलीस प्रशासनाचे आदेश येतील बाहेरची सगळं माहिती घेऊन किंवा तुम्ही गाडी मार्गस्थ करू शकता, त्यावेळी आम्ही आमचे एस टी महामंडळ मार्गस्थ करणार. सर यामुळे नुकसान किती झालं एस टी महामंडळाचं? आता पण आजची तारखेला झाले तर 7 ते 8 लाख रुपयाचं आमच्या आजची तारखेचं नुकसान झालेलं आहे. चालू कधी होतील? आता चालू कधी होतील ते आम्ही सांगू शकत नाही, कारण ती प्रशासनाची बाब आहे. पोलीस प्रशासनाने आम्हाला आदेश दिले बाहेरच्या वातावरण बघून की बाहेरच्या वातावरण एकदम ओके झालेलं आहे, तुम्ही मार्ग गाडी पाठवू शकतात, त्यावेळी आम्ही आमचे मार्गावर गाड्या पाठवणार. या निमित्तानं प्रवाशांना काय सांगणार आहात आपण? प्रवाशांना आता थोडक्यात सांगायचं असतं की एस टीमध्ये जे प्रवास करून जाणारे जे प्रवासी आहेत त्यांना मला ज्यावेळी एस टी सुरू होईल त्यावेळी बसस्टँडला यायचं, बसस्टँडमध्ये येऊन आम्ही त्यांची सेवा आम्ही पूर्ण देणार आहे. या बातमीबद्दल वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.